मुर्दाबाद 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 हिटलरशाही मुर्दाबाद 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 हम लड़ेंगे लड़ेंगे। विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी। नवापूर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन, शिक्षण मंत्री, पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी नवापूर येथे निदर्शने करण्यात आली। त्यानंतर तहसीलदार नवापूर व नवापूर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपतींना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले। निवेदनात म्हटले की नीट परीक्षा, पेपर फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार तसेच विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईबाबत केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर कथित लाठीचार्ज झाल्याचा आरोप करत संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली। तसेच परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून आवश्यक घटनात्मक निर्णय घ्यावेत असेही निवेदनात नमूद करण्यात आले। आंदोलनादरम्यान मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, जखमी विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे। या निवेदनावर राज्य सचिव कॉम्रेड किशोर ढमाले, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आरटी गावित, अध्यक्ष करणसिंग कोकणी, सहसचिव रणजित गावित, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड शीतल गावित तसेच गेवाबाई गावित, बंधारीबाई नाईक, गोपजी गावित, राजेश गावित, रामदास गावित, दिवाणजी नाईक, उत्तम गावित, सेल्या गावित आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी जे गेल्या 25 दिवसापासून आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं, त्या आंदोलनावर हिटलरशाही पद्धतीने अमानुषपणे जो लाठीचार्ज झाला आहे, त्या लाठीचार्जामुळे अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहे। कालच लाठीचार्जामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे। इतकं क्रूरपणे या आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केलेला आहे। यांच्या आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने जो पूर्ण महाराष्ट्र बंदचा आदेश काढलाय, त्याच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नवापूरला तहसीलमध्ये आणि पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय आणि निषेध करतो या मोदी सरकारचा। आज माननीय राष्ट्रपतींना विनंती आहे, या अर्धक्त माजवणाऱ्या मोदीशाही हिटलरशाही सरकारला ताबडतोब बरखास्त करा आणि एक शांततापूर्ण लोकशाही पद्धतीने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतीने पुढाकार घ्यावा अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष अशा सगळ्या सहभागी पक्षांनी एकत्र येत आज ही मागणी करीत आहोत। मोदी शहाचं सरकार बरखास्त करण्यात यावं अशी आमची मागणी केलेली आजच्या निवेदनात। आणि ज्या आमच्या प्रमुख 4 मागण्या आहेत, जे काल विद्यार्थिनी मृत्यू पावलेली आहे तिला शहीद घोषित करण्यात यावा आणि जे विद्यार्थी जखमी झालेले आहेत त्यांना 1 कोटी प्रमाणे प्रत्येकी नुकसान भरपाई देण्यात यावी। आणि प्रमुख मागणी जी आमची आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्याला तसंच जबाबदार मोदी शहा हे तिघे जबाबदार आहेत, या तिघांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अन्यथा राष्ट्रपतींना हस्तक्षेप करून राष्ट्रपती राजवट लागू करावी। विकास वडवी, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।